हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। रात्रीच्या डिनरची तयारी सुरू आहे आणि आज डिनरमध्ये मी मस्त पौष्टिक अशी तांदूळजा भाजी बनवणार आहे। या ठिकाणी 2 पेंड्या मी तांदूळजाच्या निवडून घेतलेल्या आहेत। याच भाजीला कोणी तांदूळसा म्हणतं, कोणी तांदूळजा म्हणतं, तर कोणी तांदळाची भाजी सुद्धा म्हणतं। अतिशय पौष्टिक अशी रानभाजी आहे। आजची रेसिपी ही खरं तर माझ्या आजीची आहे। तिला ही भाजी खूप आवडायची। ती ज्या प्रकारे भाजी बनवायची त्या प्रकारेच मी सुद्धा ही भाजी बनवते। भाजी निवडून घेतली आणि त्यानंतर आपल्याला 1 ते 2 वेळा पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। हाताने व्यवस्थित पिळून त्यातील पाणी आहे ते काढायचं आहे। आणि या ठिकाणी आता मी भाजीला फोडणी देऊन घेणार आहे। या ठिकाणी कढई गरम झालेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला भाजी आहे ती अगदी 1.5 ते 2 मिनिट व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण भाजीला फोडणी देणार आहोत। बऱ्याच रानभाज्या आहेत त्या सुरुवातीला अशा पद्धतीने वाफवल्या जातात आणि नंतर त्याला फोडणी दिली जाते। तांदूळजा ही अतिशय पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असणारी रानभाजी आहे। करायला सुद्धा अतिशय सोपी आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी अशी भाजी आहे। ही भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते, त्यामुळे आपल्याला भाजी करताना 2 ते 3 पेंड्या ही भाजी बनवावी लागते। या ठिकाणी आता मी भाजीला फोडणी करून घेणार आहे। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल सोडून घेतलं। तेल व्यवस्थित गरम झाले की या ठिकाणी मी 5-6 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने ठेचलेला लसूण फोडणीमध्ये घातला की भाजीची चव ही दुप्पट वाढते। खमंग असा लसूण आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। भाजी आहे ती आता व्यवस्थित आपण हलवून घेऊया। भाजी ही सुरुवातीला वाफवल्यामुळे अगदी मिनिटभरामध्ये शिजून जाते। त्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट, या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त प्रमाणात वापरू शकता, आणि शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ, हळद घातल्यानंतर भाजी एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आणि अगदी मिनिटभरामध्ये ही भाजी आपली तयार होते। या ठिकाणी भाजी झालेली आहे। एका गॅसवर मी वरण भातासाठी कुकर लावलेला आहे, तर दुसऱ्या गॅसवर मी गरम गरम भाकरी करून घेणार आहे। पालेभाज्या असो किंवा कोणत्याही रानभाज्या असो, त्या चपातीपेक्षा भाकरीसोबतच खाण्यासाठी जास्त टेस्टी लागतात। त्यामुळे या ठिकाणी मी गरमागरम भाकरी बनवणार आहे। एकदा पाऊस पडायला सुरू झाला की मग मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या, रानभाज्या विकायला येतात आणि त्या बऱ्यापैकी मी घरी आणते आणि दररोज संध्याकाळी विशेषतः जेवणामध्ये मुलांना त्या मी देते। त्यामुळे त्यांना सुद्धा त्या पौष्टिक अशा भाज्या खाण्याची सवय लागते। तांदूळजा असेल किंवा घोळाची भाजी असेल, त्याचप्रमाणे राजगिरा भाजी असेल, अशा वेगवेगळ्या भाज्या या सीझनमध्ये विकायला येतात। या ठिकाणी मी भाकरी करून घेतल्या, वरणाला फोडणी घातली आणि सगळ्यांना मस्त असं जेवायला दिलं। आणि त्यानंतर मग मी रात्रीचं किचन क्लिनिंग करून घेतलं, कारण रात्रीचं किचन क्लिनिंग हे खूप महत्त्वाचं आहे। कितीही कंटाळा आलेला असो, आळस आलेला असो, रात्रीचं किचन क्लिनिंग मी करतेच। कारण आपण जर संध्याकाळी किचन क्लिनिंग नाही केलं तर किडे, झुरळं हे लगेच वाढायला लागतात घरामध्ये। आणि आपल्याला सुद्धा मग सकाळी उठल्यानंतर जर स्वच्छ किचन असेल तर अतिशय फ्रेश वाटतं आणि स्वयंपाक बनवायला उत्साह येतो। सकाळपासून आपण गॅसवर ब्रेकफास्ट बनवलेला असतो, लंच बनवलेला असतो, डिनर बनवलेला असतो, बऱ्याच वेळा चहा बनवलेला असतो, दूध गरम केलेला असतो। त्यामुळं रात्री तरी कमीत कमी मी गॅस आहे तो पाण्याने स्वच्छ धुते। कारण बरेच जण म्हणतात की गॅसची शेगडी आहे ती फक्त पुसून घ्यायची, पण दिवसभर आपण त्यावर एवढे पदार्थ बनवलेले असतात की कमीत कमी रात्री तरी गॅसची शेगडी पाण्याने स्वच्छ धुतली तरच ती फ्रेश आणि स्वच्छ वाटते। या ठिकाणी किचन ओट्यासोबतच मी सिंकसुद्धा रोज रात्री घासून घेते, कारण सिंकवर जर एकदा डाग पडायला लागले किंवा पिवळसर थर चढायला लागला तर तो लवकर जात नाही। त्यामुळे रात्रीसुद्धा कंटाळा न करता सिंकसुद्धा मी व्यवस्थित घासून घेते। माझी आता सगळी कामे झालेली आहेत, किचन क्लीन करून सुद्धा झालेलं आहे। तुम्हाला जर आजचा हा छोटासा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।